गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले 5. थोडीशी काय ते रेडी झालेली आहे आणि आम्ही निघतोय मुंबईला. कशासाठी आपण पुढे बघूया. आणि फायनली आम्ही मुंबईला पोहोचलो. तिथनं आम्ही कॅब केली आणि आम्ही निघालो आहोत व्हेन्यूला जायला. सोबत माझा भाऊ पण आहे आणि आम्ही दोघं पण इव्हेंटसाठी खूप एक्सायटेड आहे. मुझे ऐसा ही बोला गया था कि स्टॉक मार्केट गैम्बल. आणि हा आहे माझा OOTD दाखवण्याचा अत्यंत अयशस्वी प्रयत्न. इव्हेंट खूप छान चालू होता. ब्रेकच्या मध्ये तिथे करायला भरपूर काही ॲक्टिव्हिटीज होता आणि सगळेजण काय काय नवीन नवीन ट्राय करत होते. असा हा आमचा इव्हेंट संपला. सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत आमचा इव्हेंट होता. खूप मजा आली. असा हा आमचा डे 1 होता आणि मग आम्ही घरी जायला निघालो. मग डे 2ला आम्ही परत पुन्हा निघालो व्हेन्यूला जायसाठी. आणि नवीन असल्यामुळे मला असं होत होतं की मी व्लॉगमध्ये काय दाखवू काय नाही. तर मग मी शूट करायचा प्रयत्न करत होती. आणि आम्ही मग व्हेन्यूला पोहोचलो. परत तिथे ब्रेकफास्ट केला आणि मग इव्हेंटला सुरुवात झाली. इथे एक काकू होत्या ज्या खूपच जास्ती हुशारक्या मारत होत्या आणि सगळेजण त्यांना ऐकत होते. Welcome to day 2 of Women and Wealth Summit. I want to talk about, isn't it a roller coaster ride? कल जो शाम को the way we ended, वो जो affirmations हमने पढ़े, how did you all feel when you read those affirmations? मुझे तो चार्ट्स दिख रहे थे निफ्टी का. मग आम्ही टी ब्रेकला गेलो आणि ही ताई बिचारी खूपच परेशान झाली होती. यस, क्यों आए हैं आप लोग? एंड आई वेलकम यू टू, बोलते ना, द विमेन एंड वेल्थ समिट. इसको नहीं मालूम कैसे करना, लेकिन बोल दिया अब ये करेगा, इसका बाप भी. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघंही निघालो बँड्राला जायला. आणि बापरे, बँड्राला पोहोचेपर्यंत आम्हाला इतका वेळ लागला की तेवढ्या वेळात आम्ही पुण्याला रिटर्न पोहोचलो असतो. से हाय टू माय ब्लॉग. जोरात फिर से प्लीज रिपीट. हेलो, आज हम आवागंडू काले खाने आए हैं. वी आर एट द बॉम्बे कॉफी हाउस. जस्ट ट्राइंग टू व्लॉग. लास्टला आम्ही गेलो होतो मद्रास डायरीज. तिथे आम्ही थोडंसं खाल्लं पिल्लं आणि मग तिथून आम्ही निघालो. सोबत माझे हे फ्रेंड्स होते. हा माझा येलपॅडा मित्र आणि त्याची मैत्रीण. मग आम्ही घरी पोचलो आणि लगेचच पुण्याला जायला निघालो. हे बँगलोर अय्यंगार बेकरी, जो फक्त पर्टिक्युलर एकाच जागेचा, मला त्यांचा तो रवा केक खूप जास्ती आवडतो. आम्ही तो घेतला आणि मग आम्ही रिटर्न निघालो. आधी काहीच पाऊस नव्हता आणि मग रिटर्न जाता जाता भरपूर पाऊस लागला. माझ्याकडे या रूटचे 1756 क्लिप्स असतील. प्रत्येक वेळेला मी जेव्हा सुंदर दिसतं तेव्हा मी सगळं रेकॉर्ड करायचा प्रयत्न करते आणि आजपर्यंत ते मी कुठेही नाही टाकले आहे. यावेळेसुद्धा वातावरण इतकं सुंदर होतं, व्ह्यू इतका छान होता, पण ऑब्व्हियसली कॅमेरा तेवढं जस्टिस नाही करत. मुंबईपासून नुसता पाऊसच पाऊस, खंडाळा घाटात पाऊसच पाऊस. आणि आता आम्ही पोचलो लोणावळ्यात. थोडासाही पाऊस नाही, फक्त सुंदर वातावरण आणि व्यू. दॅट्स वाय ये मेरे को पसंद है इधर रहना. हे दिसतं तुम्हाला? फुलं.
आता सगळीकडे नुसतं फुलंच येणार आहे. इथे थोडे कमी आले आता मला रस्त्याने जास्त दिसले होते. ऑब्व्हियसली जेव्हा मी कॅमेरा काढला तेव्हा ते कधीच नसतं. मग फायनली आम्ही घरी पोचलो आणि अशा पद्धतीने मी माझा व्लॉग इथे संपवते. आय होप तुम्हाला यातलं थोडं तरी काही आवडलं असेल आणि मी असाच प्रयत्न करत राहणार. मी काहीतरी छान करत राहील. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक आणि सब्सक्राइब. थैंक यू. बना दे चांद तक रहा बनाने के लिए. उसका कुछ कॉन्ट्रैक्ट है क्या इलॉन मस्क के साथ में? वाओ कितनी सुंदर कितनी सुंदर. दिस इज द डिफरेंस बिटवीन मुंबई and Pune and Mawal. Wow, Pune.